पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरच्या दौऱ्यावर देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण करणार। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांना कलम 149 प्रमाणे नोटीस। उग्र आंदोलनाची पार्श्वभूमी असलेल्या काही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। मोदी आज महाराष्ट्रातील 10,000 लाभार्थ्यांना पंतप्रधान स्वनिधीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कर्जाचं वाटप करणार। सोबतच मालेगाव, भिवंडीसह 8 शहर आणि त्यासोबतच जिल्ह्यामध्ये अमृत योजनेद्वारे सुमारे 1700 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी सुद्धा करणार। पंतप्रधान मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। राज्याच्या पोलीस महासंचालकांसह 3000 पोलीस तैनात। महाराष्ट्रासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तमिळनाडूच्याही दौऱ्यावर। कर्नाटकच्या बंगळुरूमधील बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचं उद्घाटन, तर तमिळनाडूमध्ये खेलो इंडिया स्पर्धेच्या समारंभ सोहळ्यात सहभागी होणार। सोलापूरप्रमाणे कामगारांसाठी ग्रामीण भागामध्ये घरं उभारणार गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची घोषणा। मोदीजींनी काही दिवसांपूर्वी 70,000 कोटींच्या घोटाळ्याची वक्तव्य केलेली होती। अशामध्ये आता 70,000 कोटी घोटाळा करणाऱ्यांना सोबत का घेतलं? करुणा शर्मा यांचा सवाल। सोलापूरमध्ये मोदींचा दौरा असताना आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही सोलापूरच्या दौऱ्यावर। सांगोल्यामध्ये दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार। पात्रता असूनही मुलीला डावलून कार्यकर्त्यांना संधी दिली। राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवारांचं वक्तव्य। आजची लढाई विचारांची लढाई आहे। जे लोक आज गेले ते राष्ट्रवादीच्या चिन्हावरती निवडून आले आणि ते भाजपसोबत गेले। सत्ता येते आणि जाते, सत्ता लोकांच्या जीवावरती असली पाहिजे, शरद पवारांचं वक्तव्य। 2024 मध्ये एकनाथ शिंदे यांनीच नेतृत्व करावी आमची इच्छा। राज्यामध्ये महायुती नक्की जिंकेल, 170च्या वर आम्ही जागा जिंकणार, नीलम गोऱ्हे यांचं विधान। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी 10 तास एसीबी कडून चौकशी। साळवींच्या घराबाहेर कार्यकर्ते आक्रमक, तुर्तास साळवींना अटक नाही। राजन साळवी यांची एसीबी चौकशीनंतर आज रत्नागिरी शहरामध्ये काही ठिकाणी बॅनरबाजी। बॅनरवरती कितीही त्रास दिला तरी एकच पक्ष असा उल्लेख। देशासाठी काम करणाऱ्यांना हैराण केलं जातं। आज आम्हाला त्रास दिला जातोय, उद्या तुम्हाला दिला जाईल। राजन साळवींवरती झालेल्या एसीबी चौकशी संदर्भात आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। रामहरी मेटे यांची किल्ले रायगडावरती जय शिवसंग्राम संघटनेची घोषणा। अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी पाठपुरावा करणार। मराठा आंदोलनातही सक्रिय सहभाग घेणार असल्याची घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।